म्हणजे सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं. विद्यार्थ्यांचं आंदोलन चिघळून टाकण्यात येतंय. सोनम वांगचुकला तर जबरदस्ती उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. सर, ही हुकुमशाही आहे का? म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावनांचा विचार होत नाही. नीटचा पेपर फुटल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्यानंतरही टेटचा पेपर फुटला पुन्हा. सर, याकडे कसं पाहता येईल? आंदोलन चिघळून टाकणं म्हणजे हे एक हुकुमशाहीच्या दृष्टिकोनातून आपण पुढे चाललोय का? काय सांगता येईल? कसं आहे गणेशजी, 2014 पासून हे सरकार ज्या दिवशी आलं त्या दिवसापासून आपण आपला देश कोणत्या दिशेने नेणार आहोत लक्षात ठेवा. परीक्षांचा हा प्रश्न नाही, हा फक्त विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही, या देशातला 160 कोटी नागरिकांचा हा प्रश्न आहे. आणि या सगळ्यांना एकाच दिशेने कसं वळवता येईल यासाठी या सरकारने आटोकाट प्रयत्न करण्याची सुरुवात केली. ह्या परीक्षा पेटी नीट मधल्या पेपर फुटी हा त्यातला एक प्रकार आहे. पण ते इथंच मर्यादित नाहीये. मर्यादित काय गोष्ट आहे, हे विद्यार्थी अजून समजून घ्यायला तयार नाहीत की हा त्यांच्या सर्वस्वी सांस्कृतिक, सामाजिक, बौद्धिक आणि आर्थिक या बाबींवर घातलं जाणारं हे सगळ्यात मोठी एक चौकट आहे, बंधन आहे. ही हुकुमशाही आहे. ही हुकुमशाही, कारण आर एस एस, कारण भाजप कोण आहे? शेवटी आर एस एस ने निर्माण केलेली एक राजकीय पक्ष आहे. आणि तो दीनदयाळ उपाध्याय असो किंवा गोळवळकर गुरुजी असो, यांचं तत्वज्ञान हे समाजामध्ये पसरवण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल यासाठी राक्षसी प्रयत्न करत आहेत. कारण यांना काय वाटतं की नरेंद्र मोदी आहेत, कारण त्यांना त्यांनी हिरो बनवलं, डोक्यावर घेतलं, लायकी नसलेल्या माणसाला डोक्यावर बसवलं. परंतु तो आहे तोपर्यंत आपल्याला चान्स आहे. कारण नरेंद्र मोदी तर कोणाला आणणार हा त्यांच्या पुढचा प्रश्न आहे. त्यासाठी यांनी एका मागून एक म्हणजे अभ्यासक्रमामध्ये एवढे फेरबदल करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आर्थिक जीवनामध्ये, सामाजिक आर्थिक जीवनामध्ये, म्हणजे नोटबंदी असो, जीएसटी असो, आणि जे एकंदरीत ठराविक उद्योगपतींनाच फक्त महत्व द्यायचं इथपर्यंत असो, हे तिथपर्यंत मर्यादित राहिलं नाही. हे अगदी आताची तरुणाई आहे, त्या तरुणाईच्या श्वासाला गळफास देणारी घटना आता हे घडवत आहे. ही घटना खरं आहे काय? सर. विद्यार्थ्यांना विद्यार्थी राहूच द्यायचं नाही यांना. हं. जे लोक लाखो रुपयांचं कर्ज काढून नीटची स्पर्धा असो, एमपीएस असो, युपीएससी असो, किंवा अनेक इतर बँकांच्या वगैरे काही ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या असो, त्या यांना शुद्ध स्वरूपात ठेवायच्या नाहीयेत. हा एक भाग झाला. पण लक्षात ठेव, हा एक भाग झाला. आणि याला बळ देणारे कोण आहेत? याला बळ या देशातल्या भ्रष्ट मनोवृत्तीचे सामान्य नागरिकही आहेत. खरं आहे. कारण हे सामान्य नागरिक भ्रष्ट वृत्तीचे नसते तर या सरकारला ह्या गोष्टी करायची हिंमत सुद्धा झाली नसती. आज हिंमत का होते? नीटचा पेपर का फुटला? उदाहरणार्थ आपण उदाहरण घेऊ. नीटचा पेपर का फुटला? कारण तो पेपर विकत घेणारे लाखो रुपये त्या फुटलेल्या पेपरसाठी मोजणारे, आणि त्या फुटलेल्या पेपरवरनं परीक्षा देऊन अत्यंत शांतपणे परीक्षा पास होऊन, ती डॉक्टर की असेल किंवा एमपीएससी युपीएससी काय असेल, जे काय असेल ते, त्याच्यामध्ये हं, आपण हं. सुरळीत निघून जाऊ असा विचार करणारे कोण होते? तरुणच होते. खरं आणि आहे. या तरुणांचे पालकच होते. हं, मग या नालायकांचं काय करायचं? हं. माझ्या समोरचा प्रश्न आता दुहेरी आहे. राजकारण भ्रष्ट आहे, मोदी भ्रष्ट आहे, हं. बीजेपी भ्रष्ट आहे, संघ तर म्हणजे या देशाच्या संस्कृतीला नालायक असणारी संघटना आहे, हिंदूंची ती दृष्टी आहे. हं. हे उघड आहे. खरं आहे सर. मंदिरामध्ये सुद्धा एवढा भ्रष्टाचार या लोक करू शकतात, आणि राम मंदिर नंतर 2-3 वर्षात हं, यांना एवढी सर लाज शरम का नैतिकता, हं. श्रद्धा, भावना, का धर्मभावना, का रामाबद्दलचं प्रेम काही कामाचं नाही. हे अ, आपल्याला खरं आहे सर. मला काय विचारायचं होतं सर,
आता देशभरातील कोट्यवधी तरुण रस्त्यावर उतरला असताना आणि जगभर सरकारची नाचक्की होत असताना सरकार निष्क्रिय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना कवटाळून का बसले? म्हणजे सरकारचं असं कोणतं सिक्रेट त्यांच्या हातात असू शकतं की ज्याला हे सरकार घाबरतंय आणि धर्मेंद्र प्रधान यांना वाचवतंय? पहिली गोष्ट अशी आहे की बीजेपीच्या गव्हर्नमेंटमध्ये बीजेपी सरकार असतं ना, ते एक चालुकांवरती असतं. म्हणजे राष्ट्र संघ एक चालुकांवरती आहे. मग एकच सुप्रीम माणूस असतो आणि याच्यामध्ये धर्मेंद्र प्रधानला वाचवायची गंमत नाही, ही मोदींना वाचवायची गंमत आहे. कारण माझ्या मंत्रिमंडळातला फालतू का माणूस असेल ना, त्याला राजीनामा द्यायला लावण्याची लोकांची शक्ती नाहीये. काढलं तर मीच काढू शकेल, ठेवलं तर मीच ठेवू शकेल. हा माज म्हणतो आपण त्याला, एक जे हुकुमशाहचा माज. प्रत्येक हुकुमशाहचा हा माज असतो की व्यक्ती मी कोण निवडणार माझ्या मंत्रिमंडळात किंवा माझ्या सल्लागार मंडळात, हे मी ठरवणार, तुम्ही नाही. म्हणजे तुमची जनतेची शक्ती माझा निर्णय बदलायला भाग पाडू शकत नाही. धर्मेंद्र प्रधानला मोदींनी वाचवलं याचं कारण एकमेव की मोदींचा अहंकार किंवा मोदींच्या अहंकारापेक्षाही राष्ट्रसंघाचं जी एक तत्वप्रणाली आहे, एक चालुकानूवरती. कारण धर्मेंद्र प्रधान यांची लायकी काय हे साऱ्या देशाला आता थोडंफार माहित झालं. धर्मेंद्र प्रधान नाव कोणाला माहित नव्हतं. फक्त मोदी शहा दोनच लोक देश चालवतायत असं वाटायचं. म्हणजे या देशाचा कृषी मंत्री कोण, रेल्वे मंत्री कोण, मानव संसाधन मंत्री कोण हे माहितीये का? मानव संसाधन मंत्र्याचं नाव तुम्ही पण सांगू शकत नाही, मला खात्री आहे. का रेल्वे मंत्री कोण आहे? कारण हे रेल्वेला झेंडा द्यायला जातंय कोण? मोदी. कोणत्याही गोष्टीची घोषणा करतंय कोण? नाही, कोणती नवी रेल्वे चालू झाली तर हरी झेंडी दाखवायला जातंय कोण? मोदीच आहेत पुढे सगळं. मग रेल्वे मंत्री नाही काय देशाला? बरं, नभोवाणी मंत्री म्हणजे नभोवाणी मंत्री, परराष्ट्र मंत्री सुद्धा दौऱ्यावर असतात, पण मोदीच दौरे करतात. हा ना. म्हणजे थोडक्यात काय मला काय म्हणायचंय की या सरकारचं वैशिष्ट्य आहे की एक चालुकानूवरती आहे, म्हणजे पॅसिस्ट आहे, म्हणजेच हुकुमशाही मनोवृत्तीचं आहे. हे या छोट्या छोट्या उदाहरणात दिसून येतं. या देशात हे बघा, किमान 20-25 खाती आहेत मंत्र्यांची, कमीत कमी. किती आहेत हे तर मला माहितच नाही, म्हणजे मलाच माहिती नाही. ते कोणाला माहिती असेल की मला कळत नाही. 20-25 खात्यांपैकी एक गडकरी आपल्याला माहिती असतात. गडकरी माहिती, निर्मला सीतारामन, छोट्या मोठ्या बऱ्या वाईट कामासाठी ते माहिती असतात. राजनाथ सिंग माहिती असतात. त्या अर्थमंत्री ज्या कुचकामी त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं वाटोळ करणाऱ्या ज्या अर्थमंत्री आहेत त्या बजेटच्या वेळी तेवढं माहित होतं. बजेटच्या वेळी बरोबर निर्मला सीतारामन माहिती असतात. हे 3-4 मंत्री सोडले तर या देशात धर्मेंद्र प्रधान नावाचा कोणीतरी एज्युकेशन मिनिस्टर आहे हे माहित होतं का? नाही. त्यांच्या फोटो जर ठेवला तर हा तोच आहे हे कोणी ओळखू शकेल का? देशातले किती लोक ओळखू शकतील? आता मला त्यांनाच धरून एक प्रश्न आहे सर, की आता समजा धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला, आंदोलन सक्सेस झालं, पण धर्मेंद्र प्रधानांच्या पुढचा एखादा मंत्री तिथं आला आणि त्यानं अजून 4 पेपर लीक केले तर काय उपयोग? असा कसा विश्वास कसा ठेवायचा अजून त्यावर? प्रश्न तोच आहे ना बाबा. प्रश्न काय माहितीये का, इथे धर्मेंद्र प्रधान किंवा त्याच्या जागी कोणताही मंत्री हो, स्वतः मोदींनी संरक्षण आपलं शिक्षण खातं आपल्या अखत्यारीत आणलं समजा, तरी पेपर फुटीचा प्रकार थांबू शकत नाही जोपर्यंत या देशात ते पेपर विकत घेणारे लोक अस्तित्वात आहे तोपर्यंत तरी. कारण हा सगळा स्वार्थाचा, आर्थिक फायद्याचा आणि अल्प श्रमामध्ये आपल्या छोट्या मोठ्या अधिकाराचा, तर चपरासही फोडू शकतो, ज्युनियर ऑफिसरही फोडू शकतो, सिनियर ऑफिसरही फोडू शकतो, IAS ऑफिसरही फोडू शकतो आणि मंत्री फोडू शकतो. कारण कोणी फोडला हा प्रश्न अजूनपर्यंत या CJPने विचारला का? कॉंग्रेस जनता पार्टीने
याला जबाबदार कोण? खरं आहे. त्यांनी फक्त मंत्र्यांवर बोट दाखवलं. हम्म, हम्म. तर मंत्र्यांवर बोट दाखवलं योग्यच आहे, परंतु त्या सगळ्या यंत्रणेमध्ये जबाबदार असणारे कोण कोण घटक आहेत? प्रिंटिंग प्रेस आहे का जबाबदार? ज्या प्राध्यापकांनी किंवा ज्या प्रश्नपत्रिका बनवण्यामध्ये सहभाग घेतला ते जबाबदार आहेत का? जबाबदार कोण आहे? आपण अजून जबाबदारी पिन पॉइंट करावी यासाठी आंदोलन हे सगळे सीजेपीचं असू देत किंवा काँग्रेस असू देत, एकाही आंदोलकाने याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तुम्ही काहीतरी प्रणाली राबवा अशी मागणी केली का? नाही. तुम्ही फक्त राजीनामा मागताय. राजीनामा मागून काही होणार नाही, कारण याच्या जागेवर कोणी आला मंत्री तर जोपर्यंत लाखो रुपये मोजून या प्रश्नपत्रिका इन ऍडव्हान्स विकत घ्यायला लोक तयार आहेत, लोकांना स्वार्थ आहे खरं आहे. की एका रात्रीत सर, मी श्रीमंत होऊ शकतो. हा, तो तर मुद्दा आहेच सर. पण आता अण्णा हजारेंचं जेव्हा आंदोलन होतं त्यात रामदेव बाबांनी पण उपोषण केलं होतं, अण्णा हजारेंनी पण उपोषण केलं होतं. रामदेव बाबा तर आता याच्यावर शब्द बोलायला बोललेले नाहीत. आता मला असं विचारायचं आहे, आता सोनम वांगचुक यांच्याशी कसलीही चर्चा करायची मोदी टाळत आहेत. त्यावेळी विलासराव देशमुख त्यांच्या स्टेजवर गेलं होतं, काँग्रेसचं सरकार त्यांच्या स्टेजवर गेलं होतं, उपोषण सोडायला भाग पाडलं होतं अण्णा हजारेंनी. पण इथं कसलीच हालचाल दिसत नाही सर. म्हणजे हे आता खासदार फोडले आम आदमीचे, शिवसेनेचे खासदार फोडले, परत ते तुम्ही एक पोस्ट लिहिली होती त्याबद्दल मला विचारायचं आहे थोडस, की ममता बॅनर्जींचे खासदार फोडले. हे खासदार फोडणं कशासाठी आहे? सरकार आहे, सगळं आहे, अलबेल आहे. हे खासदार फोडीचं थोडं लक्षात घ्या. विचारायचं होतं मला. यात थोडं वेगळं लक्षात विचारतो. घ्या. हम्म, या सरकारची वाटचाल वेगळ्या दिशेने चालू आहे आणि हम्म, आता जो नीटचा प्रश्न निघाला आहे ना, तो हम्म. मुख्य प्रश्नापासून लक्ष वळवण्यासाठी आहे असं माझं मत झालंय. बर बर. या सरकारला एक खासदार का फोडायचे? हम्म, राज्यसभेत पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी. हम्म, राज्यसभेत पूर्ण बहुमत मिळालं ती हम्म, पहिली गोष्ट. त्यांचे जे काही हम्म, 4-5 त्यांना जे कायदे आणायचे होते, जे आणता आले नाही हम्म, ते त्यांना आणायचे आहेत. हम्म, म्हणजे काय, की जे दीनदयाळ उपाध्याय RSSचा जो सर्वात मोठा तत्वचिंतक आहे, ज्याने 1962 साली लोक आपल्या पुरोगाम्यांचा आणि या विरोधकांचा प्रॉब्लेम काय माहितीये का? यांचा अभ्यास कच्चा आहे. त्यांना एक देश एक निवडणूक पाहिजे, हम्म. महिलांना अधिकार पाहिजे, तर मग आधी मतदारसंघांची पुनर्रचना करा. ओके. मग मतदारसंघांची पुनर्रचना करायला गेली तर 850 मतदारसंघ होणार. हम्म, दक्षिणेतील लोकसंख्या कमी, हम्म, कारण ते मूर्ख लोक ना. त्या मूर्ख का म्हणतो मी, त्यांनी आपली लोकसंख्या मर्यादित ठेवली. हम्म, हम्म, हम्म. या उत्तर प्रदेशाने भरमसाठ प्रजा वाढवून ठेवली खरं आहे. सगळीकडे आणि पसरले. लोकसंख्येनुसार जर मतदारसंघ पुनर्रचित झाले हम्म, तर काय होणार? उत्तरेतल्या लोकांचे कमी कमी 500-600 मतदारसंघ होणार, हम्म, दक्षिणेने 200-300 राहणार. हम्म. आणि म्हणजे भारतीय जनता पक्षाला आपली सत्ता सार्वभौम अर्थाने, खऱ्या अर्थाने राबवता येणार. हम्म, आणि ती सत्ता आली तर हम्म, त्यांना साध्य काय करायचंय? धर्मसत्ता आणायची, तर राजसत्ता नाही आणायची. हम्म, मेन म्हणजे धर्मसत्ता आणायची. हम्म. धर्मसत्ता आणायची आणि त्याच्या खाली मग राज्यव्यवस्था काम करते. कारण दीनदयाळ उपाध्यायाने ते स्पष्ट एकात्म मानव मध्ये लिहिलंच आहे. आपण लोकांचा मूर्खपणा आहे की आपण एकात्म मानव वाचत नाही, त्यातलं गांभीर्य कधी समजून घेत नाही. हम्म. तो ऍक्च्युली बीजेपीचा विषारी अजेंडा आहे माझ्या मते. ओके. आता समजा असं झालं हम्म, तर काय होईल? हम्म, या देशातली घटना बदलली जाईल पूर्णपणे. नंबर 1, हम्म, एक देश एक निवडणूक हम्म, साध्य केली जाईल. तिसरी गोष्ट, राज्यांचे अधिकारच काढले जातील. हम्म, हम्म. सगळे अधिकार केंद्राच्या हातात राहणार. हे केंद्र सरकार आणि मग डायरेक्ट नगरपालिका, राज्य सरकार नाही, विधानसभा नाही, विधान परिषद नाही, भाषावार प्रांत रचना नाही. हम्म. म्हणजे या देशाचा जो आत्मा आहे, जे मूलभूत वैशिष्ट्य आहे,
ते पूर्ण उद्ध्वस्त केलं जाईल आणि ठीक त्या आहे सर. दिशेने हा प्रयत्न चालू आहे. एकंदरीत आता निरोपा अगोदर 2 वाक्यात सर या आंदोलनाचा थोडा निष्कर्ष कसा काढता येईल? या आंदोलनाचा निष्कर्ष एवढाच आहे की आंदोलन झालं असतं काय, झालं नसतं काय. हं. हे आंदोलन फक्त भारतीय जनता पक्षाने केवळ लक्ष हटवण्यासाठी निर्माण केलेला विषय आहे. ओके. हा सीजेपी किंवा सोनम वांगचुक हे फ्रॉड लोक आहेत, हे माझं प्रामाणिक आता मत झालेलं आहे. हं. अक्षरशः फ्रॉड लोक आहेत. कारण ज्या सोनम वांगचुकने 370 ज्यावेळेस काढलं काश्मीरमधलं, हं. त्यावेळेस तारीफ केली होती मोदींची. मोदींच्या विरुद्ध यांनी कधी आवाज उठवलेला नाहीये. हे आंदोलन म्हणजे अचानक निघालं. दीपक दिपके नावाचा तरुण अमेरिकेत येतो काय, त्याचं पाय घड्या घालून स्वागत होतं काय, हे मॅनेज्ड आंदोलन आहे. त्यामुळे आंदोलनाबद्दल मी एवढंच म्हणेन की मॅनेज्ड आंदोलन आहे. त्याच्यापासून कसली अपेक्षा भारताच्या तरुणांनी बाळगू नये. भारताच्या तरुणांनी मुळात आपली जी फ्रॉड मनोवृत्ती आहे, आपला अधिकारी का असं वाटतं, का अधिकार मिळतील, पैसे खायला मिळतील, यासाठीच ना. लोकांना पोलीस वाटतं का वाटतं, अधिकार यावा, मगरुरी आपली वापरता यावी, यासाठीच ना. एक लक्षात ठेव गणेश, एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हा भारतीय समाज आमूलाग्र बदलाची गरज आहे. नाही तर मोदी सारखे शासक येणार, दिप्ते सारखे, किंवा मागे जसा अण्णा हजारे होता तसेच वांगचुक येणार आणि आपल्या पार्श्वभूमीचा गैरवापर करत लोकांमध्ये हिरो व्हायचा प्रयत्न करणार. हे काही योग्य नाही.